नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स यामधील पुढील भाग द प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स विरुद्ध कोनाचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत। आता या विरुद्ध कोनाच्या गुणधर्मामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे। लिनियर पेअर रेषीय जोडी। आता रेषीय जोडी म्हणजे काय? दिस इज अ स्ट्रेट अँगल, सरळ कोन 180 मापाचा। या 180 मापाच्या कोनामध्ये इथे मी कोन काढलेला आहे, कुठेही एक कोन काढू शकतो आपण। हा कोन समजा मी म्हणलं ए मापाचा आहे आणि हा कोन म्हणलं मी बी मापाचा आहे, तर ए अधिक बी बरोबर किती असतं? 180 अंश असतं। याला आपण काय म्हणतो? लिनियर पेअर, किंवा आपण त्याला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो। तर याचा वापर करून, या गुणधर्माचा वापर करून आपल्याला विरुद्ध कोनाचा गुणधर्म अभ्यासायचा आहे। तर ही जी आकृती समोर तुमच्या काढलेली आहे, तर आता ह्या आकृतीचं नाव काय आहे बघा। तर आपल्याला काय करायचं आहे, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आता व्यवस्थित पहा। इथं मी 4 कोन दाखवलेले आहेत। नाव कोणकोणते कोन आहेत बघा? आर, क्यू, एस, पी, क्यू, टी ही नाव आहेत। इथे एकूण 4 कोन आहेत, 1 2 3 4। पहिला कोन ए मापाचा आहे, त्याचं नाव दिलेलं आहे मी पी। ए कोन जो कोणता आहे तो कोणता आहे? पी क्यू एस, पी क्यू एस। आणि पहा ओके, बी कोण आहे? एस क्यू टी। सी कोण आहे? कसे वाचू शकतो? आर क्यू टी आहे। आणि डी कोण आहे? आर क्यू पी। अशी ही 4 नावं मी इथं दिलेली आहे। तर आता आपण काय पाहू हे पहा। आता ह्या बाजूचे 2 कोन पहा, ए आणि बी। ह्या ए आणि बी चं माप किती आहे? 180 आहे। म्हणजे आता पहा का, तर हे लिनियर पेअर आहेत। पहा, अँगल पी क्यू एस अँड अँगल एस क्यू टी आर लिनियर पेअर। लिनियर पेअर म्हणजे काय? ह्या दोघांची बेरीज किती आहे? 180। म्हणजे पहा, अँगल पी क्यू एस प्लस अँगल एस क्यू टी इज इक्वल टू 180। ओके, म्हणजे हा पी क्यू एस कोणता आहे पहा? पी क्यू एस तुम्ही ए अंश म्हणले त्याला, तो ए अधिक एस क्यू टी काय आहे? एस क्यू टी हा बी आहे, बरोबर 180 हा 1 झाला। ओके, त्याचप्रमाणे आता हे 2 आहेत ना, तसंच आता मी घेतो। आता ए बी घेतलं मी, आता बीसी घेतो मी। पहा, बीसी म्हणजे कोणकोणते आले बघा? एस क्यू टी। पहा, अँगल एस क्यू टी अँड हा एस क्यू टी आणि टी क्यू पी आर आपण त्याला म्हणू। आपण अँगल टी क्यू आर आर लिनियर पेअर। मग काय पहा, अँगल एस क्यू टी प्लस अँगल टी क्यू आर इज इक्वल टू 180। हा, म्हणजे हा काय पहा, बी अधिक सी आहे। अँगल हा काय आहे? बी अधिक सी बरोबर 180। आकडा 2। आता पहा, 1 आणि 2, 1 आणि 2। आता हे 180 आहे ना, हे पण 180 आहे, हे 180 180 म्हणजे हे दोघं सारखे आहेत। ह्याचा अर्थ हे दोघं सारखी। हे दोघं सारखी, ह्याचा अर्थ हे दोघं सारखी, म्हणजे ए अधिक बी बरोबर बी अधिक सी। ओके, आता यामध्ये बी हे समान पद आहे, समान पदाचा आपण लोप करू। लोप करू म्हणजे काय? कॅन्सल। ड्रॉप करू म्हणजे काय? कॅन्सल। म्हणजेच काय राहिलं मग आता? ए आणि सी।
म्हणजेच काय झालं ए बरोबर सी. ए बरोबर सी म्हणजेच ए म्हणजे कोणता कोण आहे अँगल पी क्यू एस आणि दुसरा सी म्हणजे कोणता अँगल टी क्यू आर. म्हणजे हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण कसे आहेत सारखे आहेत. म्हणजेच हे दोन कोण कसे आहेत एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत. दिस इज ए व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजेच काय विरुद्ध कोण कसे असतात एकरूप असतात. याच्यावरून आपण सिद्ध करू शकतो. आता प्रॅक्टिस सेट 20 त्या सारखे एक उदाहरण मी घेतलेलं आहे. माप वेगळी घेतलेली आहेत, नावं तीच आहेत. आता पहा अँगल एपीडी. आता पहा इकडे पहा अँगल एपीडी अँड अँगल एपीबी. एपीडी अँड अँगल एपीडी बी इज ए लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोण आहे. ह्या दोघांची बेरीज किती असते 180 असते. अँगल ए पी डी अँड अँगल एपीबी आर लिनियर पेअर. रेषीय जोडी आहे दोघांची. म्हणजेच अँगल ए पी डी प्लस अँगल एपीबी इज इक्वल टू 180. आता ह्याचं माप माहिती आपल्याला किती आहे 68 आहे अधिक अँगल एपीबी इज इक्वल टू 180. ओके मग अँगल ए पी बी काय होणार आहे 180 आणि तिकडे गेलं वजा 68. म्हणजेच अँगल ए पी बी इज इक्वल टू आता 180 मधून 68 गेले 10तून 8 गेले 2 राहिले. हा चाला 1 6 आणि 7 8तून 7 गेलं 1 राहिलं आणि एकाला 1 112 आणि 8 20 20 7 180. ओके म्हणजेच अँगल एपीबी चं माप किती आलेलं आहे 112 आलंय. बरोबर आहे का. अँगल एपीबी चं माप किती आलं 112. आता नीट पहा. आता लक्ष द्या. हा याचा विरुद्ध कोण हा याचा विरुद्ध कोण म्हणजे ह्याचं माप 68. हा याचा विरुद्ध कोण म्हणजे ह्याचं माप 112. आता काय बाकीची सर्व माप काढायची गरज नाही. आता पहा अँगल नीट लक्ष आता देअरफॉर अँगल ए पी डी तो घेतो सुरुवातीला आम्ही ए पी डी इज इक्वल टू अँगल बीपीसी. ऑपोजिट अँगल. ओके मग ऑपोजिट अँगल म्हणजे काय मग अँगल एपीडी किती मापाचा आहे 68 मापाचा आहे. अँगल एपीडी 68 सॉरी हा एपीडी 68 मापाचा. मग अँगल बी पी सी इज इक्वल टू किती झालं मग 68 मापाचा. त्याचप्रमाणे अँगल एपीबी इज इक्वल टू अँगल सीपीडी. ते सुद्धा काय आहेत ऑपोजिट अँगल आहेत दोन्ही कोण सारखे आहेत. मग एपीबी किती मापाचा आहे 112 112 मापाचा आहे. म्हणून अँगल सीपीडी हा सुद्धा किती मापाचा झाला 112. अगदी साधा सोपा भाग आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दुसरं उदाहरण करायचंय. आता दुसरं उदाहरण मध्ये थोडक्यात फक्त एक तुम्हाला क्ल्यू देतो मी. तिथं एका कोणाचं माप x दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी ह्या कोणाचं माप त्यांनी x दिलेलं आहे x. मग साधी गोष्ट आहे हा x आहे ना ह्या दोघांची रेषीय जोडी ह्या दोघांची बेरीज 180. मग काय येणार आहे हा
जसं आपण 180 मधून हा कोण वजा केला तर हे माप आलं, तसं 180 मधून x वजा करायचं, वजाबाकी होत नाही म्हणजे काय झालं 180 वजा x, संपलं उत्तर. 180 वजा x ह्या दोघांची रेषीय जोडी, म्हणजे आता त्याप्रमाणे ह्या कोणाचं माप दिलं होतं त्याप्रमाणे ह्या कोणाचं माप काढलं आपण रेषीय जोडीनुसार. हा कोण सारखा म्हणजे त्याचं माप x, हा कोण सारखा म्हणून त्याचं माप सुद्धा किती झालं, त्याचं माप 180 वजा x. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते दुसरं उदाहरण सुद्धा सोडायचं आहे. त्याच्यामध्ये माप दिलेली नाही, फक्त x दिलेला आहे. तर x म्हणजेच काय होणार आहे 180 वजा x. ओके, धन्यवाद, थँक्स.